मी माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतो की मामा जो आहे तो मात्र वल्लरीला चांगलंच फैलावर घेत तिला आता म्हणत असतो की या सगळ्याच्या मागे ना नेमकं कोण आहे, या काही गोष्टीत ना मला आता समजत आहेत. त्यावरून तर मला एक गोष्ट कळली आहे की या सगळ्याच्या मागे ना काही झालं तरी सुद्धा आणि त्याचसोबत ईश्वरीच्या आईची चूक नव्हती. या तर गोष्टी मला सरळ आणि साध्या कळत आहेत, पण या सगळ्यामध्ये ना नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे तर मी शोधल्याशिवाय शांत बसणार नाही, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि तेच ना इकडे मात्र वल्लरी म्हणत असते की तुम्हाला या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे असं वाटतंय. त्यावर मात्र या सगळ्याच्या पाठीमागे ना मला कळतंय ना की नक्कीच तिसरी व्यक्ती आहे आणि ती तिसरी व्यक्तीच आपल्याला शोधून काढायची असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे अर्णव जो आहे तो रागात असतो. ईश्वरी अर्णवला समजावत असते आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, पण तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जरा बारकाईनं विचार करा. खरं तर मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटली होती ना तेव्हा ते काही माझ्यासोबत यायला तयार नव्हते. त्यांना मी किती समजावलं, काय बोलली ना तेव्हा ते इथे आलेत. त्यांना काही या घरात घुसायची इच्छा नव्हती. मी जबरदस्ती केली आहे ना म्हणून ते ह्या घरात आलेत, पण तरीसुद्धा अर्णव ऐकून घ्यायला तयार नसतो. मग ईश्वरी जेव्हा त्यांना आता भेटली होती आणि त्यांना ती इथपर्यंत घरी घेऊन आली, तोपर्यंतचा सगळा प्रवास ती आता सांगू लागते. जेव्हा आता ती या सगळ्या काही गोष्टी सांगत असते तेव्हा ती म्हणत असते की पहिल्यांदा ना बाबा यायला तर तयारच नव्हते. मी कसं बसं त्यांना समजावलं. त्यांना मी म्हटलं की असं करू नका, जर तुम्ही अशा सगळ्या काही गोष्टी कराल तर कसं होईल. त्यानंतर त्यांना आम्ही एवढंही म्हटलं की तुम्ही या माणसाला ओळखत नाही आहे, मग तुम्ही ओळखताय का तुमच्या अंजलीबाईंना. अंजलीताई ज्या आहेत ना त्यांना आता मुलगीसुद्धा झालेली आहे आणि तिचं नाव कनू असं आहे. जेव्हा त्यांना मी नातीबद्दल सांगितलं ना तेव्हा मात्र ते चकित पडले आणि तेव्हा ते जागीच थांबले असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच मग आता ईश्वरी म्हणत असते की त्यांना मी तुमच्याबद्दलही सांगितलं की तुम्ही किती मोठे बिझनेसमॅन आहात, अगदी त्यांच्यासारखेच. आणि त्याचबरोबर तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि हे सगळं काही मी जवळून पाहिलं आहे असं देखील ईश्वरी आता इकडे असणाऱ्या बाबांना सांगत असते. आणि जेव्हा बाबा हे सगळं काही ऐकतात ना तेव्हा त्यांचे डोळेसुद्धा पाणावलेले असतात. त्यांना एकदमच भारी वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे ईश्वरीला जेव्हा ते हे सगळं काही बोलत असतात तेव्हा ईश्वरी त्यांना म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच विनाकारण अडकले गेलेले आहात, पण त्याच वेळेला तू आहेस तरी कोण असं देखील त्यांनी प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा तिने स्वतःची ओळख ईश्वरी अर्णव राजशिर्के म्हणजेच तुमची सून मी आहे अशी देखील करून दिलेली असते. आणि त्यानंतर मात्र जेव्हा ईश्वरी बोलत असते ना तेव्हा ईश्वरीला ती म्हणत असतात की तुला त्याबद्दल काहीच माहीत नाही, तुला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या माहिती नाही आहेत. मग आता ईश्वरी म्हणते की मला सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे, काय आहे या गोष्टी मी ओळखून आहेच. आणि त्याचबरोबर तिथे मात्र आता एवढंही ती म्हणत असते की जेव्हा हा सगळा प्रसंग झाला ना तेव्हा तुमच्यासोबत असणारी सुप्रिया, जी सुप्रिया होती ना तिची मी मुलगी आहे ईश्वरी असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो त्या रमाकांत राजशिर्के यांना. कारण त्यांना माहितीही नव्हतं की हे सगळं असं असेल, पण ईश्वरीने त्यांना घरी येण्यासाठी कसं बसं तयार केलेलं होतं. ते आधी ऐकतच नव्हते, पण ईश्वरी त्यांच्यासाठी काही देखील करायला तयार होती. आणि म्हणूनच तर आता ते तयार झालेले होते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीने संपूर्ण भूतकाळ त्यांच्यासमोर मांडलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की तुम्हीच कितीतरी इम्पॉर्टंट आहात. जर तेव्हापासून तुम्ही नव्हतात तर आता त्या दिवशी
कोण कोण तुमच्या या सगळ्या मुळाशी उठलं होतं हे तर आपल्याला समजेलच ना. कारण मलासुद्धा असंच वाटतं की आपल्या घराच्या वाईटावर कोणीतरी टपलेलं आहे. पण कोण आहे या सगळ्याच्या मागे हे सगळं काही मला शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची गरज लागणार आहे असं देखील ईश्वरी आता सांगू लागते. ईश्वरीचं हे सगळं बोलणं ऐकून ना त्यांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि मग काय ते ईश्वरीला सपोर्ट करायला, ईश्वरीची साथ द्यायला तयार झालेले असतात आणि ते सरळ सांगतात की हो, मी तुझ्यासोबत तुझ्या घरी यायला तयार आहे. मग तेव्हा कुठे जाऊन ते माझ्याबरोबर घरी आले असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगत असते. आणि ईश्वरी जेव्हा आता अर्णवला या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता अर्णव तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकतच राहतो. पण तरीसुद्धा त्याच्या वडिलांवरचा राग काही कमी झालेला नसतो. तो राग कायमच असतो. कारण आज त्यांना परकेपणा जो काही भासत होता तो फक्त त्या वडिलांमुळे. कारण आई तर अशी आत्महत्या करून मेलेली होती. त्याचसोबत ज्या वेळात आपल्याला सपोर्ट हवा होता तेव्हा कोणाचाही नव्हता, अगदी बाप जिवंत असूनही. मग शेवटी थोडाफार राग तर अर्णवचा असणारच आहे. तो काही कमी व्हायचं नाव घेत नसतो. ईश्वरीसुद्धा आता अर्णवला सांगत असते की तुमच्या बाबांमध्ये आणि तुमच्यामध्ये जी काही दरी निर्माण झाली आहे ना, जी तोपर्यंत पूर्ण हे होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे आणि तुमच्या मनातले गैरसमज मी दूर करणार आहे असं देखील आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीचं बोलणं ऐकतच राहतो. तर दुसरीकडे मात्र आता नम्रताची वाट बघत खूप वेळ सुप्रिया उभी असते आणि जेव्हा नम्रता तिथे येते ना, तेव्हा सुप्रिया तिला विचारते की हे काय, तू एकटीच आलीस का? त्यावर आता आकाश येत होते मला सोडायला, पण मीच त्यांना नाही म्हटलं कारण आता रात्रही खूप झाली होती. मग ते मला इथपर्यंत सोडायला येणार आणि मग नंतर तर तुला माहिती आहे ना, ते इथपर्यंत सोडायला आले की पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार. त्यापेक्षा ना मी विचार केला की त्यांनाही ओरडा भेटणार त्यांच्या आईकडनं. त्यापेक्षा मीच त्यांना म्हटलं की तुम्ही जा आणि मग मी येईन. मग आता सुप्रिया ओरडते आणि सुप्रिया म्हणते की अगं, तू येत होता सोडायला तर येऊ द्यायचं होतं ना. आजकाल काय काय ऐकायला भेटतं गं बातम्यांमध्ये, पेपरमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की तो जर सोबत असला असता तर बरं झालं असतं. तेवढ्यातच ना आता शुभू बाहेरून आलेला असतो आणि शुभू जेव्हा बाहेरून येतो तेव्हा त्या दोघींना एकत्र असं उभं राहिलेलं बघतो आणि म्हणत असतो की वाव, काय पोज आहे खरंच ना, खरंच खूप भारी आहे. एक काम करते, थांबा मी तुमचा एक फोटो काढता असंही आता तो म्हणू लागतो आणि असं बोलून त्या दोघींचाही तो आता फोटो काढू लागतो. तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की काय रे, तू तर ग्रीन कलरचं टी शर्ट घातलं होतंस ना, मग हे टी शर्ट. मग तेव्हा तो सांगतो की मी गेलो होतो ना माझ्या कामावर, तिथे मला एका त्याने हे मला टी शर्ट दिलं असंही आता तो उगाचच सांगत असतो. आणि तो हे जेव्हा सगळं काही सांगत असतो तेव्हा मात्र अरे, तू तर आज तुझ्या शूटिंगला नव्हता, मग कुठे गेला होता असं बोलून नम्रता मुद्दामून त्याची उलट तपासणी करू लागते. नम्रता जेव्हा उलट तपासणी करत असते ना, तेव्हा मात्र आता तो शुभू जो आहे तो गोंधळून जातो आणि तो शांतच राहतो. त्यावर तिकडनं तो निघून जातो. तर दुसरीकडे मात्र आता सुप्रिया जी आहे ती मात्र नम्रताला म्हणत असते की काय चाललं आहे गं तुझं, कशाला त्याला असे उलटसुलट प्रश्न विचारलेस, बघितलंस ना त्याला काय वाटलं ते, असंही आता मुद्दामूनच ना ओरडून नम्रताला म्हणत असते. त्यानंतर इकडे शुभू हे सगळं काही बोलणं ऐकत असतो. शुभूला राग येत असतो. शुभू म्हणत असतो नमोढमे, तुला तर जास्तच माझी काळजी आहे गं. तर दुसरीकडे मात्र आता बाबा जे आहेत ते त्यांच्या रूममध्ये असतात. विठ्ठल रखुमाईंची छोटीशी मूर्ती त्यांच्याकडे असते आणि ते आता त्यांच्या पाया पडतच असतात. तेच ईश्वरी गुड मॉर्निंग बोलत त्यांच्या रूममध्ये येते. तर ईश्वरीला ते शुभप्रभात असं म्हणतात. शुभप्रभात म्हटल्यानंतर आता मात्र ईश्वरी त्यांना म्हणत असते की बाबा, ठीक तर आहात ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही हवं असेल ना तर बिनधास्त मला सांगत जा, बिनधास्त आवाज दिलात ना तर मी आहे तुमच्यासाठी
असं देखील आता ईश्वरी जे आहे ती बोलत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता बाबांना ती म्हणत असते की बाबा चला ना नाश्ता करायला बाहेर सगळ्यांसोबत. पण तरीसुद्धा ना आता बाबा यायला तयार नसतात. बाबा म्हणत असतात की नको प्लीज, मला सगळ्यांसोबत बाहेर येऊन बसता येणार नाही. पण ईश्वरी म्हणत असते की बाबा आता जरी बाकी कोणीही तुमच्याबरोबर नसेल ना, तरीसुद्धा मी आहे की तुमच्याबरोबर. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये ना तुमची काहीच चूक नाही आहे. मग का म्हणून सहन करायचं? बिलकुलही सहन करायच्या नाहीत या गोष्टी. चला बिंदास्त. आणि तसंही तुम्हाला अर्णवबद्दल, अंजलीबद्दल वाटतं ना, त्यांचा राग येणं आत्ता जाईल. कारण मला माहिती आहे ना अर्णव सर कसे आहेत ते दिसतात रागीट, पण त्यांचा स्वभाव खूपच समजूतदार आहे. म्हणजेच त्यांना ना काही काही गोष्टी कळतात, पण थोडा कळायला वेळ जातो. असं देखील ईश्वरी आता बाबांना सांगून समजावू लागत असते. तर इथे आता ईश्वरी जेव्हा बाबांना या सगळ्या काही गोष्टी सांगून समजावते ना, तेव्हा आता बाबा भूतकाळातील घटना सांगतात. म्हणजेच ते आता म्हणत असतात की ह्या घरात तर मी आलो आहे, इतक्या वर्षानंतर माझ्या माणसांना भेटलो आहे, पण ना मला खरं तर ना त्रास होतो आहे. या घरात मला माझ्या सात्विकाची आठवण येते, असंही आता म्हटलं जात असतं. सात्विकाची आठवण येते. या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर मात्र ईश्वरी बाबांना समजावते आणि ईश्वरी बाबांना सांगत असते की बाबा नका इतका विचार करू. मला कळतं आहे की तुम्हाला हेच वाटत असणार आहे, पण नका काळजी करू. सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. आणि इथे रूममध्ये असं बसून नाही राहायचं, सगळ्यांच्यात मिक्स व्हायचं, एकमेकांसोबत बोलायचं. त्यावर मात्र आता बाबा जे आहे ते सांगत असतात की मी इथे आलेलं ना कोणाला जास्त आवडलं नाही आहे, कारण आईसुद्धा माझ्याशी बोलल्या नाहीत. म्हणजेच अर्णवची आजी यांच्याबद्दल आता ते बोलत होते. पण ईश्वरी त्यांना सांगत असते की सगळीच जणं तुमच्याशी बोलतील, तुम्ही काळजी करू नका, फक्त थोडा वेळ द्या. आता तुम्ही सगळ्यांसोबत बाहेर नाश्ता करायला चला, मग बघूया कोण काय बोलतंय ते. पण असं एकट्या रूममध्ये बसून राहू नका, असं देखील आता सांगितलेलं असतं. इकडे मात्र ईश्वरी जेव्हा त्यांना ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीचं ते ऐकतात. आणि मग ईश्वरीसोबत ते आता बाहेर यायलासुद्धा तयार झालेले असतात. ईश्वरी त्यांना आता या सगळ्यातून सावरायला मदत करत असते. कारण ईश्वरीलासुद्धा असंच वाटत असतं की ह्यांना सध्या आपल्या मदतीची गरज आहे, आणि जर आपण ह्यांच्या पाठीशी उभे राहू तर नक्कीच ते आपल्याबरोबर येतील. या गोष्टीसुद्धा आता माहिती होत्या. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जेव्हा बाबा एवढं छान समजून घेत आहे ईश्वरी हे कळतं ना, तेव्हा बाबांनाही बरं वाटतं की अर्णव खरंच खूप चांगला आहे की त्याला इतकी चांगली मुलगी बायको म्हणून भेटले, जी की घराला एवढं सावरून घेते. असं देखील आता बाबा बोलत असतात. आणि तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की मला ना घर एकत्र असलेलं आवडतं, आणि म्हणूनच मी प्रत्येकाला बांधून ठेवायचं बघते, असं देखील आता म्हटलं जातं. हो, मला कळतंय, आणि म्हणूनच तर मी म्हणतोय ना, खरंच घराला अगदी उत्तम सून लाभलेली आहे, असं देखील आता बाबा जे आहेत ते बोलत असतात. त्यानंतर आता ते ईश्वरीसोबत बाहेर जायला निघतात. मग ईश्वरी आणि त्याचसोबत बाबा डायनिंग टेबलवर नाश्ता करायला चाललेले असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आकाशला नम्रताने कॉल केलेला असतो. नम्रता आकाशला विचारते सगळं ओके तर आहे ना? त्यावर आकाश म्हणत असतो की हो, सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, नको काळजी करू. पण माझ्यावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला हे देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र त्याला काळजी वाटते. आणि नम्रता आता आकाशला म्हणत असते की ठीक तर आहात ना तुम्ही, तुम्हाला काही लागलं तर नाही ना? त्यावर आकाश म्हणत असतो की हो मी ठीक आहे, मला काहीच लागलेलं नाही, नको काळजी करूच, असं देखील आता बोलून तो सावरायचा तिला प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला ना या सगळ्या काही गोष्टी तर होत असतातच, पण ह्या सगळ्या काही गोष्टी लांबूनच ना आता ऐकायचं काम मात्र सुरू असतं या शुभूचं.
आणि त्याच वेळेला आता नम्रता म्हणत असते की आपण एक काम करूया, पोलिसात तक्रार करूया. मग आकाश म्हणतो की हो हो, मलाही तेच वाटतं की आपण आहे ना पोलिसात तक्रार करायला हवी म्हणून. मग या सगळ्या गोष्टी तर होत राहतात. मग हे सगळं काही शुभंकर ऐकत असतो आणि जेव्हा शुभंकर हे सगळं काही ऐकतो ना, तेव्हा मात्र आता इष्टे अंजलीच्या बोलण्याचा त्याला राग येत असतो. आता तो विचार करत असतो की ही लोक जर पोलीस कंप्लेंट केली तर आपलं काही खरं नाही. यासुद्धा गोष्टी आता कळत असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नम्रता टेन्शनमध्ये असते. तेच तिथे मागे आता सुप्रिया आलेली असते आणि सुप्रिया विचारते की काय झालं आहे. तेव्हाच ना आता सुप्रियाला सांगितलं जातं की काल पुन्हा एकदा आकाश सरांवर हल्ला झाला. आणि ही गोष्ट जेव्हा आता ऐकली जाते तेव्हा मात्र आता मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो सुप्रियाला सुद्धा. सुप्रिया म्हणत असते की हे तर आता सध्या खूपच जास्त वाढतच चाललेलं आहे. आता बरोबर आहे तुझंही म्हणणं. मला वाटतं ना लवकरात लवकर जे आहे ती पोलिसात तक्रार करून या सगळ्या गोष्टींचा तपास तर लावायला हवा. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघायला हव्या असं देखील आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना, तेव्हा मात्र शुभू तिथे येतो आणि सगळ्यांनाच म्हणजे त्या दोघींना कोकम सरबत देत म्हणत असतो की घ्या, हे पिया म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि असं बोलून त्या दोघींनाही तो ते प्यायला देतो. जेव्हा त्या दोघीही जणी ते पियत असतात ना, तेव्हा मात्र आता इकडे तो गेल्यावर सुद्धा तो म्हणतो की मला मोबाईलला चार्ज नाही आहे, मी करून येतो. असं बोलून मुद्दामून तो आता तिकडनं जातो, कारण त्याला त्या दोघींचं बोलणं ऐकायचं असतं. तर त्या दोघीही जणी ज्या आहेत ना त्या बोलत असतात आणि जेव्हा त्या दोघीही बोलत असतात तेव्हा मात्र आता नमूला हे सांगत असते की हो तुझं बरोबर आहे, एक काम कर, आपण ना पोलिसात तक्रार करूया. पोलिसात जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी समजतील ना तेव्हाच खरं होईल सगळं काही, तू काळजी करू नकोस. मग आपण पोलिसात तक्रार करायचं हे तर आता त्यांचं ठरलेलं असतं, पण नेमकं आता करायचं काय, कसं करायचं, या सगळ्या काही गोष्टींचा विचार ना आता मात्र सुरू असतो. पण शुभूला हे सगळं ऐकून राग येत असतो. तो वर विचार करत असतो की खरंच या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्या तर काय होईल माझं तर भांडं यांच्यासमोर फुटेल, पण तसं व्हायला नको असाही विचार ना आता त्याच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी मामा, आजी आणि अर्णव बसलेले असतात. वल्लरीसुद्धा सोबत असतेच आणि आता वल्लरीसुद्धा सोबत असतानाच ना आता राकेश आणि त्याचसोबत अंजलीही आलेले असतात. आणि तेव्हा अंजली म्हणत असते की तुम्ही आलात का, खरंच ना मी तुम्हाला खूप जास्त मिस करत होती, असंही ती आता म्हणू लागते. हो का, बरं झालं मग मी आलोच. आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी होत असतात आजी म्हणत असते की अगं अगं थांब ना, आताच आले आहेत ना जावई बापू, त्यांना थोडा आराम तरी करू दे, फ्रेश तरी होऊ दे, किती प्रश्न विचारतेस ग त्यांना, जरा थांब, असंही आता म्हटलं जात असतं. आणि कसंबसं आता सावरून घेत असतात. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जेव्हा हे सगळं काही होत असतं तेव्हा मात्र आता ते नाश्ता करायला मुद्दामूनच ना आता अंजली त्यांना घेऊन येते. आणि अंजली जेव्हा त्यांना नाश्ता करायला घेऊन येते तेव्हा ती प्रमुख खुर्चीवर बसवत असते. तेच ईश्वरीने सुद्धा आता बाहेर बाबांना आणलेलं असतं आणि बाबांना सुद्धा ती त्याच खुर्चीवर बसवायला चाललेली असते. आणि तेव्हा अंजली म्हणत असते की तू ह्यांना बाहेर का आणलं. त्यावर ईश्वरी म्हणत असते की त्यांचा अधिकार आहे आणि मला तो त्यांचा अधिकार त्यांना मिळवून द्यायचा आहे आणि म्हणूनच मी त्यांना बाहेर आणले. या बाबा, या खुर्चीवर बसण्याचा मान तुमचा आहे, असं बोलून आता बाबांना त्या खुर्चीवर बसायला ती सांगत असते. आणि जेव्हा ती बाबांना या सगळ्यासाठी फोर्स करते ना तेव्हा बाबाही जरा शांतपणेच त्या खुर्चीवर बसतात. मग दुसरीकडे मात्र आता हे सगळं काय चाललंय याचा विचार ना कुठेतरी मनामध्ये येऊ लागलेला असतो. इकडे असणाऱ्या या राकेश म्हणतो मी काही दिवसांसाठी नव्हतो तर तोपर्यंत हा रमाकांत राजश्री या घरात आला सुद्धा, आणि हे काय बाकी सगळेजण विरोधात दिसत आहेत, पण त्याचबरोबर मला एक गोष्ट कळत नाही आहे की
जी इंदोरी जिलेबी त्यांच्या एवढं मागे पुढे का करते, असंही आता मुद्दामूनच ते मनातल्या मनातच बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरीने त्यांना त्यांचा मान सन्मान मिळवून दिलेला असतो आणि त्यांना त्या खुर्चीवर बसायला सुद्धा दिलेलं असतं. पण अंजलीला हे आवडत नसतं. अंजली थोडी रागातच असते, पण त्याचा आता काही उपयोग नसतो. इकडे मात्र ईश्वरी जी आहे ती बोलत असते की काय काय चाललं आहे नेमकं. मग आता ईश्वरी जी आहे ती आता म्हणत असते की बाबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मी आहे. आणि असं बोलून ती आता बाबांना तिथे बसवते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की राकेश जो आहे तो म्हणत असतो की मला माहीत नाही, सॉरी, पण माझी मेमरी लॉस झालेला आहे. पण तुम्ही सगळीजणं त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलतात याचा अर्थ हे अंजली मॅडमचे बाबा आहेत ना, त्यावर ईश्वरी ओळख करून देते. ईश्वरी म्हणत असते की हो, हे ह्यांचे बाबा आहेत आणि त्याचसोबत बाबा हे तुमचे जावई बापू आहेत, म्हणजेच अंजली ताईंचे मिस्टर. हे सांगितल्यानंतर आता जो राकेश आहे ना तो मात्र आता त्यांचे आशीर्वाद वगैरे घेतो आणि ते त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तो आता खाली बसतो आणि पाय वगैरे पडतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ना अंजलीला आवडत नाही. अंजली म्हणत असते की काय गरज आहे या माणसाच्या पाया पडायची, काही गरज नाही आहे, नका नका हे सगळं काही करू, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता ईश्वरीला वाईट वाटत असतं. ईश्वरी आता पाहतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता राकेश म्हणत असतो मनातल्या मनात की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे, पण आता नेमकी काय गडबड आहे ना हे काही केल्या आता कळत नसतं. तर इकडे आता राकेश जेव्हा भेटतो बाबांना तेव्हा बाबांनाही बरं वाटतं की आपला जावई खरंच किती चांगला आहे. मग त्यानंतर आता तो हे देखील म्हणत असतो की काय आहे ना की माझी काहीतरी मध्यंतरी मेमरी लॉस झाली, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला माहिती नाही आहेत, पण आता मला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळत आहेत थोड्याफार का अंतरावरनं. मग आता अंजली म्हणत असते की काय गरज आहे त्यांना सगळ्या काही गोष्टी सांगायची, काही फरक पडत नाही आहे, आपण ह्यांना ओळखत नाही, आपला आणि ह्यांचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे ना काही गोष्टी त्यांच्याशी बोलूच नका, असं देखील आता म्हटलं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जावई बापूंना आतमध्ये घेऊन जा, त्यांना थोडं फ्रेश होऊ दे, असं देखील आता आजी जी आहे ती अंजलीला सांगते. म्हणजेच अंजलीला आता ती सांगत असते की जा यांना घेऊन आतमध्ये जा, असं बोलून ती आता आतमध्ये घेऊन जायला सांगते. आणि जेव्हा ती आतमध्ये घेऊन जायला सांगते ना तेव्हा मात्र आता अंजली राकेशला घेऊन तिकडनं जायला निघते. अंजली जेव्हा राकेशला घेऊन तिकडून निघून जाते ना तेव्हा मात्र आता राकेश मनातल्या मनात विचार करत असतो की या सगळ्याचा काहीतरी उपयोग तर करून घ्यायलाच हवा, असाही मनामध्ये त्याच्या सगळं काही सुरू असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी तिथेच उभी असते आणि बाबांना म्हणत असते की बाबा थांबा हा, आणि असं बोलून ती आता त्यांना नाश्ता देत असते. पण त्यावेळेला मामा बोलत असतो की अगं ईश्वरी, तुला एका हाताने काही जमणार नाही, त्यापेक्षा एक काम कर, तू इथे बस, असंही आता ईश्वरीला मामा सांगत असतो. आणि मामा जेव्हा ईश्वरीला हे सगळं काही सांगतो तेव्हा ईश्वरीसुद्धा लगेचच बसते. आणि मग काय, ईश्वरी बसल्याबरोबर मामा स्वतःच्या हाताने ईश्वरीलासुद्धा आणि त्याचसोबत बाबांना सुद्धा स्वतःच्या हातानेच आता वाढू लागतो. जेव्हा तो दोघांनाही वाढतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप जास्त खुश झालेली असते आणि ती आता पाहतच राहते. तर इकडे आता बाबांना सुद्धा आता बरं वाटत असतं. बाबासुद्धा बघत राहतात. तर ईश्वरीला आता मामा विचारतात की पोहे तर ठीक तर आहेत ना, आवडलेत ना पोहे, असं देखील आता मामा विचारतात. तेव्हा ती म्हणत असते की हो हो, खूपच छान आहेत, आणि असं बोलून ती आता मामांचं कौतुक करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी आता बाबांना न्याय मिळवून देण्यासाठी काहीही करायला तयार असते आणि यासाठी तिची खूपच जास्त मेहनत ही तर दिसत असते. कारण त्यांना काही झालं तरीसुद्धा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित समोर आणायच्या आहेत. इकडे आता राकेश जो आहे तो मात्र आतमध्ये येतो तेव्हा अंजली राकेशला म्हणत असते की मला ना तुमचं ते आवडलं नाही,
तुम्हाला काय गरज होती या सगळ्या गोष्टींमध्ये त्या माणसाशी बोलायची? मला नाही आवडले तुमचं या सगळ्या काही गोष्टी. तुम्ही का बोललात त्या माणसासोबत? मला नाही आवडलं. अगं पण ते तुझे बाबा आहेत ना, आणि तू त्यांना अजूनही आपल्या कन्नूला भेटवलं नाहीस का, असंही आता विचारलं जातं. तेव्हा आता नाही नाही, काही गरज नाही आहे कन्नूला बाहेर घेऊन जायची. माझी मुलगी मी त्यांना दाखवणारसुद्धा नाही. तेवढा त्यांचा मानही नाही आहे, समजलं ना, असं देखील आता ते रागारागात बोलत असते. मात्र राकेश उगाचच अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की मला ना उलट खूप जास्त आवडले या घरात कोणीतरी मोठं आलंय म्हणून. म्हणजे पहिल्यांदा या घरात असं कोणी आपलंसं नव्हतं वाटत, पण आता वाटायला लागले असं काहीसं आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा अंजली शांतच राहते. अंजली जेव्हा आता शांत असते तेव्हा राकेशही मुद्दामून हे सगळं करत असतो, कारण त्याला ना आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या दाखवून द्यायच्या असतात आणि त्याला मुद्दामून ना आता अंजली ईश्वरीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी टाकायची असते आणि त्याचीच ही सगळी काही तयारी सुरू असते. आणि म्हणूनच तो आता एक एक गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहिला मी इथं पुढील भागातमध्ये आता ईश्वरीच्या समोर अर्णव बाबांना खूप काही बोलत असतो आणि या माणसाला माझ्या नजरेसमोरही उभं करू नकोस, या माणसामुळे खूप काही गोष्टी सहन केल्या आहेत, असं देखील आता बोललं जात असतं. आणि तेव्हाच ना आता मात्र ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की ज्या माणसाबद्दल तुम्ही बोलतायत ना, तेव्हाच ना आता ते आपली बॅग वगैरे घेऊन जायला निघालेले असतात. पण तेव्हाच त्या अर्णवच्या धक्क्याने त्यांची बॅग खाली पडते आणि मग त्याच्यामध्ये असणारी लहानपणीची अर्णवची अंजलीची खेळणी, त्याचसोबत अर्णवची असलेली टोपी, हे सगळं काही दिसतं. त्यामुळे ईश्वरी म्हणते, हेच बघताय ना तुम्ही, अजूनही तुमच्या वडिलांनी तुमची लहानपणीची आठवण जपून ठेवलेली आहे आणि त्यावर चिंटू नाव लिहिलेलं असतं आणि ती टोपी असते. आणि ती बघूनच ना आता खूपच खुश व्हायला झालेलं असतं अर्णव आता ईश्वरीला. आणि त्याचसोबत त्याच्या वडिलांना समजून घेईल का, अंजलीसुद्धा आपल्या वडिलांना माफ करेल का, हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.